नमस्कार, मी स्वप्नील गरड. महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. दर्शक हो, आज गुरुवार 19 जून 2025 सकाळच्या 9 वाजले आहेत. आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार आपण उजनी धरणातील पाण्याच्या पातळीविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. दर्शक हो, आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार काल दिवसभर पुणे, मुंबई, त्याचबरोबर घाटमाता, कोल्हापूर, सातारा, सांगली या भागात अतिशय मुसळधार पाऊस झाला आहे. आज सकाळपासूनच पुणे जिल्हा व घाटमाता परिसराला पावसाने झोडपलेलं आहे. पुणे जिल्ह्याच्या त्याचबरोबर शहराच्या अनेक भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिलेलं आहे. या मोठ्या पावसामुळे येणाऱ्या काही दिवसात दौंड येथून उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. पाठीमागील 24 तासात संपूर्ण राज्यभरात 5 मिलीमीटर एवढ्या सरासरी पावसाची नोंद झालेली असून सोलापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये हलक्या ते मध्यम प्रतीच्या पावसाची नोंद झालेली आहे. 1 जूनपासून आजपर्यंत उजनी धरण परिसरात 67 मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली असून आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार दौंड येथून उजनी धरणामध्ये 11,719 क्युसेक एवढ्या विसर्गानं पाण्याची आवक होते. त्याचबरोबर उजनी धरणामधील एकूण मृत पाणी साठा हा 95.26 TMC एवढा झालेला असून त्यापैकी 31.60 TMC एवढं पाणी हे उपयुक्त पाणीसाठा म्हणून मोजलं गेलेलं आहे. त्याचबरोबर पाठीमागील 24 तासात उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये जवळपास 4.25% वाढ झालेली असून आज सकाळी 9 वाजता उजनी धरणाची पाण्याची पातळी ही 58.98% एवढी झालेली आहे. दर्शक हो, पाठीमागील 2 दिवसांपासून सोलापूर जिल्हा व उजनी धरणाच्या परिसरात पावसाने थोडीशी विश्रांती दिली आहे. त्यामुळं सोलापूर जिल्ह्यातील व आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी वेळ मिळालेला असून त्यांची शेतीच्या कामाची लगबग दिसून येऊ लागली आहे. परंतु असं असलं तरी पुणे जिल्हा व घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मात्र दौंड येथून उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्ये येत्या दिवसात वाढ होण्याची शक्यता आहे. आज सकाळी 9 वाजेपर्यंत उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये कोणत्याही प्रकारच्या पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला नव्हता. त्याचबरोबर नीरा नदीमधूनही भीमा नदीमध्ये येणाऱ्या आवकमध्ये थोडीशी घट निर्माण झालेली आहे. दर्शको, आम्ही तुम्हाला सोलापूर जिल्ह्यातील पावसाच्या त्याचबरोबर उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीविषयीच्या बातम्या वेळच्या वेळी देतच असतो. या अशाच अचूक, विश्वसनीय व वेळच्या वेळी उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीविषयीच्या बातम्या पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहायचं आहे महाराष्ट्र माझा न्यूज.